वर्तमान स्वर्गवासी दिवंगत आमची आई तुळसाबाई शिवदासजी नवघरे यांच्या जीवनावर एक छोटीशी 4 कडव्याची पोहण्याच्या चालीवर मी कडी बनवलेली आहे. अगदी छोटीशी आहे, जास्त लांब नाही आहे. सादर करत आहोत, लक्ष ठेवा. अजब माया तुझी भगवंता, अजब माया तुझी भगवंता, कळला मर्म बापा संत महंता. त्रिकाळ नांदग तुझीच सत्ता, समग्र गुणवंता. तुझ्याच कृपे बापा चाले वसुंधरा हो, तुझ्याच कृपे चाले वसुंधरा. तुझ्या निर्मिशी उजेड अंधारा, तुझ्याच पासून बापा जन्मयाली जरा, समग्र गुणवंता. कुणाच बुद्धी बापा कुणाच दुर्बुद्धी हो, कुणाच बुद्धी कुणाच दुर्बुद्धी. तुझ्या घराविषयी बापा पतन आली वृद्धी, अनव्याधी उपजत सारे अपराधी, समग्र गुणवंता. पराकोटीचे हरले कसामठ, पाहून या कलियुगाचे अनर्थ. अन मिरवती कैसे बापा निर्दयी धूर्त, समग्र गुणवंता. एक छोटीशी कडी आहे, शांत चित्ताने ऐका. मला जी जी माहिती मिळाली तसा मी शाहीर ब्रह्माजी नवघरे हे माझे फार पुराणे मित्र आहेत. शाहिरकीच्या सुरुवातीपासून जवळजवळ त्यांची आणि माझी शाहिरकी सुरुवातीची म्हणजे सारखी असल्यासारखी आहे. दादा थोडंसं ट्रिबल शाद. बाकी सर्व बरोबर, साऊंड एकदम मस्त साऊंड आहे. हॅलो, वा वा, क्या बात आहे. तर मला माहिती मिळाली स्वर्गीय तुळसाबाई शिवदासजी नवघरे आमचे बंधू, याचा मृत्यू दिनांक आहे शनिवार दिनांक 4/7/2026 दुपारला. खंडाला बघता मी
हो यांची आई आहे सावित्रीबाई आणि वडील आहेत गुलाबराव भांडे. हॅलो हो हॅलो मुक्काम मनसर तालुका रामटेक जिल्हा नागपूर. हॅलो 1.5 वर्षाच्या असताना यांची आई मरण पावली अशी माहिती मिळाली आहे. पालन पोषण त्यांचे मामे सोमाजी आणि शामरावजी यांच्याकडून करण्यात आलं. त्यांचं मुक्काम होतं पडगौरी. त्यांना अपत्य आहेत 3. रंजनाताई मोठी, त्यानंतर विनोद आणि त्यानंतर मनोज. नातू आहेत आयुष आणि राकेश. नातीनायक स्नेहल, इशिता आणि धनु अशी याची माहिती आहे. या 2-4 गोष्टीवरून मी कल्पना करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, सभेमध्ये बसले बापा सुज्ञ सुविचारी हो. सभेमध्ये बसले सुज्ञ सुविचारी, बंधू भगनी नरहानी नारी. सभेमध्ये बसले सुज्ञ सुविचारी, बंधू भगनी नर आणि नारी. काय बोलावे प्रश्न पडला भारी, आणि मज पामरा हो या धीर धीर हो धीरे मज पामरा हो या धीर धीर हो धीरे मज पामरा हो या धीर धीर हो बंधू भगिनी नर आणि नारी. काय बोलावे प्रश्न पडला भारी, मज पामरा हो या धीर धीर हो दिदी मज पामरा हो या धीर धीर हो दिदी. एका छोट्याशा गावाची बापा छोटीशी कथा. एका छोट्याशा गावाची छोटीशी कथा, आणि निसर्गापुढे चालेना कोणाची सत्ता. छोट्याशा गावाची बापा छोटीशी कथा, निसर्गापुढे चालेना कोणाची सत्ता. तुळसाबाईची सांगतो व्यथा, तुळसाबाईची सांगतो व्यथा. आणि जशी काही श्रीरामाची सीता, तुळसाबाईची सांगतो कथा. आणि जशी काही श्रीरामाची सीता, आणि गेली देवा पाशी हो या धीर धीर हो देवा पाशी हो या धीर धीर हो गेली देवा पाशी हो या धीर धीर हो गेली देवा पाशी हो या धीर धीर हो. एका छोट्याशा गावाची छोटीशी कथा, निसर्ग पुढे चालेना कोणाची सत्ता. तुळसाबाईची सांगतो व्यथा, आणि जशी काही श्रीरामाची सीता. नाही का? हो हो गेली देवापाशी. मनसर गावात रामटेक तालुक्यात हो मनसर गाव रामटेक तालुक्यात, आणि गुलाबराव भांडे यांचं वास्तव्य होत. मनसर गाव रामटेक तालुक्यात, आणि गुलाबरावजी भांडे यांचं वास्तव्य होत. सावित्रीबाईच्या पोटी बापाय पत्य. तुळसाबाई सावित्रीबाईच्या पोटी अपत्य, आली जन्मासी हो या धीर धीर हो आली जन्मासी हो या धीर धीर हो आली जन्मासी हो या धीर धीर हो
त्याच्यानंतर तुळसाबाईच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांचं वय अगदी 1.5 वर्षाचं होतं. 1.5 वर्ष म्हणजे 18 महिने 18 months. 18 महिन्याची असताना 1.5 वर्षाची असताना त्यांची आई मृत्यू पावली. ही एक त्यांच्या जीवनामध्ये पहिली एक घटना झाली, दुःखद घटना. तर काय झालं, 1.5 वर्षाची तुळसा झाली, 1.5 वर्षाची तुळसा झाली, घटना विपरीत घडली होती. 1.5 वर्षाची तुळसा झाली, घटना विपरीत घडली होती. माझे दादा व दादा तिची आई सोडून गेली होती. तुळसा पाहे भीर भीर फुल द्यावा तिला फिरवली. तुळसा पाहे भीर भीर फुल द्यावा तिला फिरवली. माझे दादा रे दादा कशी वेळ देवायानं वर्ष म्हणजे काय, 18 महिने लेकरू म्हणजे काय काय लेकर 2-2 वर्ष होईपर्यंत बोलत नाही, बोलायला शिकत नाही, धडाचे चालायला शिकत नाही. अशा वेळेस एक डोक्यावरचं छत्र हरपणं म्हणजे किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा त्या वयाचा की त्यावेळेस त्या माऊलीला कसं वाटत असेल. समजायचं नाही, काही नाही. कशाला आई म्हणतात, कशाला बाबा म्हणतात. आई म्हणजे काय, दुधाचा कारखाना. आई म्हणजे काय, आपल्या दुधाचा कारखाना. लहान लेकरांना माहिती आहे, हा आपला कारखाना आहे. ह्या कारखान्यात गेलं की आपल्याला खाऊ मिळते, पोट भरते, एवढंच त्याला कळते. नाही तर आईचं महत्व नाही, बापाचं महत्व नाही कळत, नाही का. आणि म्हणून येवल्याच्या ओठावर आली अश्रूची ती खारवली. जेव्हा डोळ्यातून लेकराच्या अश्रू पडतात त्या सरळ गालावरून ओठावर येतात. बरोबर आहे भाऊ. कोणताही लेकरू असो, माणूस असो, जेव्हा रडतो त्याचे अश्रू जेव्हा निघतात त्या सरळ ओठावर येतात. आणि अश्रू माणसाचे खारट असतात, खारट. ही वेळ का तुळसाबाईवर येवल्याच्या ओठावर आली अश्रूची ती खारवली. माझे दादा व दादा माया मायची अंतर आई एक वेळची उपाशी राहील. तुम्हाला सांगतो, आईचं महत्व फार कमी लोक जाणतात, फार कमी लोक. ज्यांनी अनुभवलं का ज्यांची आई बालपणी मरण पावली त्याला विचारा आई का होती. म्हणून तुकोबारानंतर जावे त्याच्या वंशी देवाकडे, नाही का. साखरेची गोडीने मुंगी झाली कशी, नाही का. साखर चाखरी याने साखरेची गोडी तोची झाली, सांगू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला विचारलं, बाबा रे साखर कशी लागते, तो म्हणून गोड. मग गोड म्हणजे काय, तो म्हणून भाऊ मा डोकं नको खाऊ, भाऊ मा डोकं नको खाऊ, हे साखर घे आणि तू खाऊन पाय. मग जशी तुला वाटली तशी तुम्हालाही वाटली. काय सांगणार,
हे आईची ममता आहे. माझ्याकडे एकदा अशी घटना घडली माझ्या स्वतःच्या जीवनात सांगतो की मी 4थ्या वर्गात असताना येऊन 4थ्या वर्गात वयच काय राहते तेव्हा मी आलो आणि शनिवार दिवस होता. माझी आई सर्व वेचायला गेली गव्हाचा. भर उन्हाळा खूप ऊन तापत होतं. गरिबी परिस्थिती आमची आणि ती सर्व वेचून आली. मी आलो हांडीमध्ये जे काय होतं ते घेतलं आणि खाल्लं आणि खेळायला चालला गेलो. खेळून आल्यावर माझी आई आली होती दुपारी जवळजवळ 12 ते 1चा टाईम असेल. माझी आई आली आणि तिला असं वाटलं गणितात तर काहीच नाही आहे. शेजारी एक आमच्या बाजूला धोतरकर म्हणून कुटुंब राहतं आमच्या जुन्या घराच्या बाजूला. त्या आजीबाईला माझ्या आईनं एक पोळी मागितली, कांद्याची चटणी केली आणि ते जेवत होती आणि मी तेवढ्यात चालला गेलो तर आईनं मला विचारलं मग आलास मग ये. गेलो तिच्या मांडीवर बसलो. पुन्हा जेवायला बसलो. पहिले ते जेवणच होतो तरी पुन्हा जेवायला बसलो. मायला वाटलं माय म्हणते मा लेकरू भुकेला आहे. तिनं जेवता जेवता आपलं ताट सरकवून गेलं मला जेवण लावलं आणि पुन्हा गेली. मला माहित नसतं ना आलं. पुन्हा गेली बाजूलाच घर होतं त्या बाईला म्हणजे सकवार बाई म्हणजे काजी पुन्हा एखादी पोळी आहे का माझे भुकेला आहे. तेव्हा मला समजलं का माझी आई जे पोळी जेवत होती ते सुद्धा या बाईलाच मागित होते. तो पण तुम्हाला समजलं नव्हतं. आणि मग मला वाटलं अरे 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 मी तर आधी जेवून गेलो होतो पण तरी मागितलेली पोळी सुद्धा माझ्या आईला खाऊ नाही दिली. त्याचं महत्व माझी आई गेल्यानंतर समजलं. तो पण नाही समजलं. तरुण पण असते बोलून जाते माणूस नाही का. तेव्हा समजलं होतं आईची हे माया असते. आईची हे माया असते. म्हणून ज्याची आई बरं पडू त्याला विचारा का ज्याची आई त्याला प्रेमाने भागवत असेल मांडीवर भरून घेऊन भरवत असेल त्याला विचारा आई काय होते. सगळ्या लोकांना याची जाणीव नसते. हो समजलं काय. आई परमेश्वराची सहावली. आई परमेश्वराची सहावली. दुनिया जिने दावली. आई परमेश्वराची सावली. दुनिया जिने दावली. आई परमेश्वराची सावली. दुनिया जिने दावली. आई परमेश्वराची सावली. मंडपाची सावली मंडपच पडत. कुत्र्याची सावली कुत्रच पडत. बैलाची सावली बैलच पडत आणि माणसाची सावली माणूसच पडत. आणि म्हणून आपण परमेश्वराला तर पाहिलं नाही पण आपल्यासाठी आईच परमेश्वर. आणि म्हणून शब्दात मध्ये आई परमेश्वराची सहावली. दुनिया जिने आदिती उपासे 50 रुपये. सुमनबाई ढाके 100 रुपये. मुक्काम कर्मेश्वर. त्याचप्रमाणे करण नागमोते 50 रुपये अशी भेट आली आहे मंडळाकडून. त्यांना सतशा प्रमाण धन्यवाद. आणि म्हणून 9 महिन्याची वागविते पोटी. 9 महिन्याची वागविते पोटी. घासतला घास झालते बापा ओटी. अमृताहून अमृताहून आलं गोळतीचे दूध.
लय अमृत लागलं. माझ्या आईच्या दुधापुढं अमृत फेल. अमृताहून गोड तिचे दूध, फाटक्या लुगड्याला नवरत्न गाठी. फाटक्या लुगड्याला नवरत्न गाठी. दुखीराव का सुखीराव, आम्ही तिच्या मानेवर झोपून जावं, तिनं पाण्यात टाकावं. जेवढी नसेल तिनं तरी अक्षराने गाणे म्हणावं आणि पायांना हलवावं. जिने काही तुम्हा गावाने, है ना? जिने अंगाई तुम्हा गावाने, नाही का? दुनिया जिने गावाने. आई परमेश्वराची सावली, दुनिया जिने गावाने. आई परमेश्वराची सावली, दुनिया जिने गावाने. आई परमेश्वराची सावली, दुनिया जिने गावाने. मनोज दादा नवघरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाकडून त्यांना सतत प्रणाम, धन्यवाद. देवाधिक नमले चरणी, देवाधिक नमले चरणी, देवाधिक नमले चरणी. देवाधिक नमले चरणी. आणि जग भिकारी तिच्या वाचूनी, जग भिकारी तिच्या वाचोनी, जग भिकारी तिच्या वाचूनी. जग भिकारी तिच्या वाचोनी. माझ्या मामाचा एक मुलगा आहे जो वर्धेला राहतो, त्याचं विकास शेंडे नाव आहे. तो मिनेमधला नगरचा आहे. तो आज मुंबईला इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. सावतचा मुलगा होता. दोघा भावामध्ये भांडण झालं इस्टेटीवरून. पैशासाठी इस्टेटसाठी काय होतं बरं, भाऊ भावाला ओळखत नाही. त्याला कबडी दिली नाही, सावत्र भावाने कबडी दिली नाही. बापाने सुद्धा त्याला काही दिलं नाही. म्हणे तू सावत्र सावत्रच राहा, ते तुझी आई जाणे ना तू जाणे. माझी पहिली अक्का मरून गेली. त्या आईला तुम्हाला सांगतो, कॉर्पोरेशन मध्ये गेली, विजेसवर नोकरी केली, झाडू मारला, गल्ला साफ केला, सगळं काय केलं. मुलाला शिकवलं, इंजिनियर बनवून दाखवलं. तुम्हाला सांगतो, मुलाला इंजिनियर म्हणून दाखवलं. पण ज्या वेळेस या मुलाजवळ 4 एकर जमीन होती आणि मिनेमता नगरमध्ये 2 घरं होते, परंतु छंद लागला दारूचा, काहीच ठेवलं नाही. एकदा तोच मुलगा रेल्वे स्टेशनवर, हाच मुलगा रेल्वे स्टेशनवर त्याला दिसला. तो नागपूरला आला मुंबईवरून आपल्या आईच्या भेटीला, आणि हा मुलगा दिसला. यानं ओळखलं, म्हणे हा तर मंगेश आहे. हा मंगेश आहे, हा इथे काय करते रेल्वे स्टेशनवर? तर तो फिरत होता जिथे तिथे. तो काय भीक नव्हता मागत, नाही झाडू नव्हता लावत, तो काम करत होता. समजलं ना? हा, हे काम करत होता. आणि हा दिसला, याच्या मागे मागे लागला. त्यानं ओळखलंच नाही, हा सुरेश आहे म्हणून ओळखलंच नाही. याच्या मागे लागला. याचा विचार होता याचा पॉकेट मारायचा कागवा, याचे जेब वगैरे कापत असं काय विचार असेल. तो जेव्हा गेला, त्याच्या मागे मागे गेला. त्याने एक ॲटो पकडला आणि ॲटोमध्ये बसायचं होता. तो हाही त्या ॲटोमध्ये बसला. पण तू घरवरी एकल्या याचा डाव काही साधला नाही. शेवटी तो पोरगा उतरला. त्यावेळेस त्याला वाटलं आता तर हा घरी जाईल, आपलं काम काही जमलं नाही. पण यानं ओळखलं, तर मग यानं म्हटलं काऊन रे मंगेश, कुठं चालला, कुठं जायचं होतं? तू कोण? अरे मी सुरेश, मला ओळखलं नाही. तू सुरेश भाऊ आहे? हो. अरे दादा एक काम कर ना. काय? तू कुठं चालला? मी आई काय चाललो. घरी चालला का? मी एक काम कर ना, मला 100 रुपये देऊन दे आणि मग तू काय करता. तर म्हणे तुझा अवतार का असा?
काम कोणतं करतं ते सोय म्हणे मी घरी आल्यावर सांगितलं. काय रे येते 2 दिवस मुलगा राहिला पण हा घरीच नाही आला. आणि मग आला यानं सांगितलं तुझ्याजवळ काय आहे. यानं सांगितलं माझ्याजवळ काहीच नाही आहे पण माझ्याजवळ आई आहे. तुझ्याजवळ 4 एकर जमीन होती, 2 घरं होते, काय केले तू. माझ्याजवळ आई आहे ना, आई सारखं माझ्याजवळ घर आहे. मला दुसरं काही नाही पाहिजे. माझ्या आईनं मला 4 घरचे भांडी घासून जगवलं, शिकवलं. आज मी तिला सुखात पाहतो आणि म्हणून अशी वेळ येऊ देऊ नका. याचं नाव असते आई. देवाधिक नवले चरणी, देवाधिक नवले चरणी, जगभिकारी तिजं वाचूनी, जगभिकारी तुझ्या वाचोनी. दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर चढले सारे स्वानंदाची चितार चुनी. स्वानंदाची चितार चोनी, स्वानंदाची चितार चोनी. दुःखाचे डोंगर चढले सारे आणि स्वानंदाची चितार चुनी. म्हणजे आपला आनंद तिनं जाळला पण मुलाच्या सुखात आपलं सुख बघितलं. त्याचं नाव आहे. सन्माननीय प्रवीणजी डहाके साहेब यांच्याकडून 200 रुपये मिळाले. धन्यवाद. जिले तुझी उजावली, आमचे भाऊ बहीण बहिणी हे कोणापासून आईपासून. आई नसती तर आम्ही झालो असं काय. जिले तुझी उजावली, दुनिया जिले दावली, आई परमेश्वराची सावली. ओ दुनिया जिले दावली, आई परमेश्वराची सावली, दुनिया जिने सावली. आई परमेश्वराची सावली, दुनिया जिने सावली. हा संगीताताई नवघरे या भगिनीकडनं सुद्धा 100 रुपये आले आहेत. धन्यवाद. प्रतिपाळ केला मन रे, प्रतिपाळ केला मन, सोमाजी आणि शामरावची कशी लहानाची मोठी झाली गा. रानाची मोठी झाली गा. इंदुबाई फकीर यांच्याकडनं 20 रुपये मिळाले. धन्यवाद. निर्मलाबाई नवघरे आमची आई तुळसाबाई यांची लाडाची सून या भगिनीकडे सुद्धा 100 रुपये मिळाले. धन्यवाद. वैश्य बांचंद मेसरा मुक्काम खांदाला यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. धन्यवाद. प्रतिपाळ केला मला, सोमाजी आणि शामरावची तुळसा लहानाची मोठी झाली हो. रानाची मोठी झाली हो. तुळसा लहानाची मोठी झाली हो. रानाची मोठी झाली हो. कशी मग धारुण्यात आली गा या धीर धीर हो. धारुण्यात आली गा या धीर धीर
आला प्रसंग शिवदाचीच्या संग लग्न सोहळा विवाहाचा आला प्रसंग शिवदाचीच्या संग लग्न सोहळा पार पडला हो सोहळा पार पडला हो लग्न सोहळा पार पडला हो सोहळा पार पडला हो दया आली खनाया नागा ह्या धीर धीर हो रे दया आली खनाया नागा ह्या धीर धीर हो रे शिवदासजी नवघरे साहेब यांच्या नावावर 100 रुपये दान आलेले आहे मंडळाकडून त्यांना सतोषी प्रणाम धन्यवाद दोन धीर आणि परिवार दोन धीर बापा यानी परिवार वाहिला सर्व कुटुंबाचा भार दोन धीर यानी परिवार वाहिला सर्व कुटुंबाचा भार आणि आपल्या हातावर आपल्या हातावर लग्न केले हो आपल्या हातावर लग्न केले हो सर्वांना सांभाळून नेले माय या चिरंजीव हो सांभाळून नेले माय या चिरंजीव हो स्वभाव सांगतात या गावातले लोक माझे मित्र शाहीर ब्रह्माजी शाहीर सूरजजी नवघरे साहेब सूरज शाहीरची आई बेबीबाई नवघरे क्या बात आहे आईच्या नावाने मुलगा 100 रुपये देत आहे असंच प्रेम ठेवा आईवरती आई खूप मोठं दैवत आहे बापाही आहे तिच्या जोडीला एकट्या आईनं काही आम्हाला जन्माला घातलं नाही बापाची सहकार आहे त्याबद्दल काही वाद नाही तर माझा आहे निर्मळ आणि शांत स्वभाव हो निर्मळ आणि शांत स्वभाव घराण्याचं नाव घराण्याचं नाव तुळसाबाईला कमावलं हो तुळसाबाईला कमावलं हो रान येऊ नाही दिलं ग ह्या दिल दिल हो येऊ नाही दिलं हो ह्या दिल दिल हो निर्मळ आणि शांत स्वभाव सर्वराजी भाऊ कांताबाई जनार्दनजी चौधरी साहेब यांच्याकडून 100 रुपये मिळाले धन्यवाद त्याचप्रमाणे चित्राताई डहाके 100 रुपये नाती स्नेहल नवघरे 100 रुपये आणि देवाजी नागमोते साहेब यांच्याकडून 100 रुपये असं 300 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मंडळाकडून त्यांना सतश्यापणा धन्यवाद पुढे काय लिहितो अरे जिच्या पद्म पायी
आई वडील गणेश भगवंताचं उदाहरण आहे हो, तुम्हाला माहिती आहे हो. कार्तिक स्वामी तर जगाच्या प्रदक्षिणा घालायला गेले, पण तू गणेश भगवंताने नाही, त्याने सांगितलं माझे आई बाबा माझ्यासाठी दैवत आहे, ते परम दैवत आहे, श्रेष्ठ दैवत. आणि म्हणून जिच्या पद्मपायी तो ठेवा पुण्याईचा, आणि जिच्या पोटी जळलं घाललं पद राहत दळलं. जिच्या पोटी जळलो घडलो पद राहत दळलो. आईचा पदर म्हणजे क्रिकेटचं मैदान, लहान सहान गोष्ट थोडी आहे हो, मुलासाठी नका हो. जिच्या पोटी जळलं घाललं आणि पद राहत दळलं महिमा गातो आईचा. माझ्या तुळसा आईचा तिच्या पद्मपायी देव पुन्हाईच्या, तिच्या पद्मपायी देव पुन्हाईच्या, तिच्या पोटी जळलं घाललं पद राहत दळलं महिमा गातो आईचा, महिमा गातो आईचा. तिच्या पद्मपायी तो ठेवा पुण्याईचा, तिच्या पोटी जळलं घाललं पद राहत दळलं महिमा गातो आईचा. माझ्या तुळसा आईचा. तिच्या पद्मपायी देव पुन्हाईच्या, तिच्या पद्मपायी देव पुन्हाईच्या, तिच्या पायी जळलं पद राहत दळलं महिमा गातो आईचा, महिमा गातो आईचा. तिला पत्ते आल्या जन्मासाठी याच्या पोटी रे दादा, तुझ्या पोटी होती रे दिल्याची. तिच्या पोटी रे दादा, तिच्या पोटी होती रे दिल्याची. तिला पत्ते आल्या जन्माच्या तुळसाच्या पोटी रे दादा, तुळसाच्या पोटी रे दादा, तुळसाच्या पोटी होती रे दिल्याची. तिच्या पोटी रे दादा, तिच्या पोटी होती रे दिल्याची. विनोद आणि मानोज, विनोद आणि मानोज, रंजना मोठी रे दादा, रंजना मोठी रे दादा, रंजना मोठी होती रे दिल्याची. रंजना पोटी रे दादा, रंजना पोटी होती रे दिल्याची. विनोद आणि मानोज, रंजना मोठी रे दादा, रंजना मोठी रे दादा, रंजना मोठी होती रे दिल्याची. रंजना पोटी रे दादा, रंजना पोटी होती रे दिल्याची. आई बापाचं बापा, आई बापाचं बापा, आई बापाचं पाणी राखलं आपली आई आपल्याला सांगते बाई अशी वागतो, बाई तशी वागतो, जवळची सेवा करतो, आपल्या सासू सासऱ्याची सेवा करतो, मा गळाने नको येऊ देतो, मा नाव लागतो, मा नाव खराब नको करतो. तुझ्या गावामध्ये आलो तर तुझ्या गावच्या लोकांना म्हणाले पाहिजे वा सावित्रीबाई मस्त जन्म दिलास आपल्या पोरीने, चांगले संस्कार दिले असं म्हणाले पाहिजे. एका सध्याने उपाशी राहायचो पण मान सन्मान ठेवतो हे आई सांगते. पण जिची आई 18 महिन्यामध्ये मरून गेली तिने खोडं सांगितलं तर करा. आई बापाच्या पाणी राखायला पल्ली नाही खोटी रे दादा, पल्ली नाही खोटी रे दादा, पल्ली नाही खोटी होती रे. रंजना पोटी रे दादा, रंजना पोटी होती रे दिल्याची. आई बापाच्या पाणी राखायला पल्ली नाही खोटी रे दादा, पल्ली नाही खोटी रे दादा, पल्ली नाही खोटी होती रे दिल्याची. रंजना पोटी रे दादा, रंजना पोटी होती रे दिल्याची. एकूण बाळी झाली, मोठी बाई रंजना, नंतर विनोद दादा, तो असाच निघून गेला. आणि मनोज दादा तिने पोराला सांभाळलं, दिरांना, सासू सासऱ्यांना, घरच्या लोकांना
राकेश नौकर याच्याकडे 100 रुपये, विजय राऊत विजय राऊत यांच्याकडे 100 रुपये दान आले आहे. मनोजने केली सेवा ते मनापासून वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले मनोजने केली सेवा मनापासून वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले पैशाला पैसा केला लावला उपचार वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले पैशाला पैसा लावून केला उपचार वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले जन्म घेण्याचे सार्थक केले मनोज दादा वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले जन्म घेण्याचे सार्थक केले मनोज दादा वदे. रामे रामा राया राया उले रामे रामा राया राया उले 8 महिन्यापासून बिमार आणि पैशाला पैसा लावला, सेवा केली मनोज दादाने. त्याचं फळ त्याला जीवनामध्ये नक्की मिळेल अशी अपेक्षा करूया, आशा करूया, भगवंतासाठी प्रार्थना करूया. कारण आईचा आशीर्वाद कधी वाया जात नसतो. आई वडिलांचा आशीर्वाद प्रत्येक माणसाला तो मिळवला पाहिजे. त्याला काही कशाची अपेक्षा नका करू. तुम्हाला सांगतो, हो चटणी भाकर खाऊन राहा, पण आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांचा हात जरी तुमच्या शिरावर असेल कधीच तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडणार. सांगतो, काही लागत नाही जीवन जगायला. कोण म्हणते लोक पैशामागे धावतात, पैशामागे धावू नका. हा राजेशजी सोनसारे गांगलेरवाले यांच्यावर 50 रुपये मिळाले, धन्यवाद. काही लागत नाही जीवन जगायला. फक्त तुम्हाला एक टिप्स देतो, टिप्स नाही का, की तुम्ही कमी मिळवा किंवा जास्त कमवा, कमी कमवा किंवा जास्त कमवा, फक्त त्या कमाईचं नियोजन व्यवस्थित करा. बस हे एकच सूत्र शिका तुम्ही, दुसरं काय नका शिकायचं. आणि दुसरं म्हणजे गरजा मर्यादित ठेवा. कमी पैशातही तुम्ही चांगल्या तऱ्हेच्या फर्स्ट क्लास जीवन जगू शकता. हो, ह्या 2 गोष्टी कधी लक्षात ठेवल्या. म्हणून आई बापा सम धन नाही जगती, आई बापा सम धन नाही जगती, अन जतन दयाचे करा.